कर्नाटक उच्च न्यायालयाने मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भात जो आदेश दिला, प्रत्यक्षात खरं तर एका मशिदीवरच्या भोंग्यांपुरता नाही, हा सगळ्या धार्मिक स्थळांवरती त्यांच्या ज्या काही त्यांचे उत्सव जे काही कार्यक्रम चालू असतात त्याचा आवाज बाहेर येण्याच्या बाबतीतला तो आदेश आहे. त्याच्यामध्ये मंदिरं आहेत, त्याच्यामध्ये चर्चेस आहेत, इतरही धार्मिक स्थळं आहेत. आता अडचण अशी आहे की बाकी कोणी तक्रार केलेली नाही आहे, फक्त नेमके इस्लामचे अनुयायीच का ह्याच्या बाबतीत तक्रार करतात. विषय इतका साधा होता की मशिदीमध्ये दिवसातून 5 वेळा नमाज पढण्यासाठी जी अजान दिली जाते, म्हणजे लोकांना बोलवलं जातं, ही अजान लाऊडस्पीकरवरून खूप मोठ्या आवाजात दिली जाते आणि ते जे म्हणजे ध्वनी प्रदूषण त्याच्यामध्ये होतं असा तो मुद्दा होता. ह्याच्यामधली धार्मिक गोष्ट पण एक वेळ बाजूला ठेवा. अगदी प्रत्यक्ष इस्लामचेच काही अनुयायी असे आहेत की ज्यांना हा आवाज नको आहे, हा किंवा कुठलाच आवाज, त्याच्याकडे अजान म्हणून न बघता धार्मिक प्रार्थना म्हणून सुद्धा काही सगळं बाजूला ठेवून आवाजाच्या प्रदूषणाच्या संदर्भातली एक धोरण ठरवण्यात आलं. त्या पद्धतीनं जेव्हा हे न्यायालयामध्ये प्रकरण गेलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं, विविध राज्यातल्या उच्च न्यायालयात ही प्रकरणं गेलेली आहे. मी ते सगळे बारकावे देत बसत नाही, त्याच्यामध्येच व्हिडिओ संपून जाईल म्हणून. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती कुठल्याही धार्मिक स्थळांना एका मर्यादेच्या पलीकडे जर त्या ठिकाणाहून आवाज बाहेर जात असेल तर त्याला परवानगी नाकारलेली आहे, त्याला विरोध केलेला आहे. म्हणजे हा सरळ साधा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये कोणाचंही धार्मिक स्वातंत्र्य त्याला बाधा येऊ दिल्या गेलेली नाही. हा जे ओरड केल्या जाते की आम्हाला आमच्या धर्माचं हे करण्यामध्ये अडथळा आहे काय, पालन करण्यामध्ये अडथळा आहे का, काही म्हणजे त्याचा काही संबंध नाही. म्हणजे प्रत्यक्ष महम्मद पैगंबराच्या काळामध्ये जेव्हा इस्लामची सुरुवात झाली त्यावेळेस कुठं भोंगे होते. मानवी पातळीवरती आवाज दिली जायची आणि आपल्या बाकीच्या सगळ्या इतर सहकाऱ्यांना, अनुयायांना गावातल्या त्या ठिकाणी बोलवणं आणि त्या सगळ्यांनी मिळून ती नमाज पढणं असा तो मुद्दा आहे. पहिली गोष्ट स्पष्ट होती. कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल आणि इतर विविध उच्च न्यायालयाचे निकाल, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा सगळा ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये आहे, न की धार्मिक एखाद्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ करण्याच्या बाबतीमधला आहे. तुम्ही अजान देऊ शकता, तुम्ही तुमचे नमाज पढू शकता, मानवी पातळीवरती जेवढा वरती आवाज जाऊ शकतो तेवढा तुम्ही द्या आणि लोकांना बोलवा. खरं तर त्याच्यामध्ये मला अजून एक वेगळा मुद्दा सुचवायचा आहे, कोणी त्याच्यावरती फारसं बोललेलं नाही. आताच्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये जे काही इस्लामचे अनुयायी असतील त्या भागातले आणि तिथला जो मुल्ला मौलवी असेल ज्याला अजान देऊन लोकांना बोलवायचं आहे, त्यांच्या मोबाईलवरती खरं तर त्यांनी त्यावेळेला अलार्म लावावा किंवा एक विशिष्ट मेसेज त्या पद्धतीनं की इतक्या वाजताची आता ती नमाज आहे, त्यावेळेस तुम्ही इथं हजर राहावे, हे ज्या काही वेळा असतात त्यात पाठवावेत सगळ्यांना. त्याच्यासाठी आवाज करायची काय गरज आहे. कागदाचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं आता खूप मोठ्या प्रमाणात मजकूर हा डिजिटली इकडून तिकडे पाठवला जातो किंवा बऱ्याचदा प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या अंतर कापण्याच्या पेक्षा एक माणूस चाललाय कागद घेऊन दुसरीकडे जातो, त्या ऑफिसमध्ये त्याची सही घेतो, परत वापस येतो, असं जे सगळं व्हायचं आधी, आता तसं न करता मेल पाठवला जातो, व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात, साधा मेसेज केला जातो. असंख्य पद्धतीने आता जुन्या पद्धती बाजूला ठेवून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण त्याच्यावरती खूप चांगलं सोल्युशन काढलेलं आहे, मार्ग काढलेला आहे. मग त्याच पद्धतीनं अजान देऊन वेळ कळवण्याच्यासाठी एक वेगळा मार्ग आता पण अवलंबता येऊ शकतो. ज्यांना नमाज पढायची आहे अशा सगळ्यांच्या त्या भागातल्या लोकांची यादी तयार करून त्यांचा एक तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मेलिंग लिस्टमध्ये म्हणता ती करता येऊ शकते आणि त्या वेळेत त्यांच्या मोबाईलवरती अलार्म कसा वाजू शकेल, मेसेज कसा जाऊ शकेल अशी व्यवस्था करता येऊ शकते. इतकी ती साधी गोष्ट आहे. आता मुद्दा खरा कुठे येतो माहिती आहे का, की ह्याला जेव्हा तुम्ही त्या धार्मिक एखादी बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ती भडक करायची आणि पुढची गोष्ट जी महत्त्वाची आहे ती की एकीकडे संविधान बचाव असं म्हणत असताना नेमकं संविधानाच्या चौकटीला तडा देण्याचं काम करायचं, हा त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे. हे आम्ही तर वारंवार सांगत आलेलो आहेत की CA असो, NRC असो, दिल्ली दंगे असो, ट्रिपल तलाक असो, 370 असो, प्रत्येक मुद्द्यावरती म्हणजे त्याच्यातले जे इस्लामशी संबंधित मुद्दे ते जास्त आहेत म्हणून त्यांचे फक्त मी नाव घेतले, बाकीचे पण आहेत. म्हणजे सेंट्रल विस्टा बिल्डिंगच्या बाबतीमध्ये कुठलंही तुम्ही घ्या प्रकरण की हे बरोबर संविधानाची जी चौकट आहे, म्हणजे एकीकडं असं म्हणायचं की संविधान बचाव, एकीकडं असं म्हणायचं की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आम्ही आदर करतो, इकडं असा आरोप करायचा की भाजप RSS संघवाले कशा पद्धतीनं मनुस्मृती आणू पाहत आहेत आणि संविधानाचा त्यांना विरोध आहे. आता ते काय करतायत, त्यांचे एक मुद्दे घेऊन त्याच्यावरती टीका करणं आणि त्याच्यावरती हे करणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही काय करतात प्रत्यक्ष. आज भोंग्याच्या बाबतीमध्ये तथाकथित पुरोगामी समोर येऊन ठामपणे असं उलटं मुस्लिम समाजातलेच काही लोक पुढे आलेले आहेत. ही एक फार त्याच्यातली चांगली आणि सकारात्मक गोष्ट आहे.
हुसेन दलवाईंचं मी आम्ही उदाहरण सांगितलं होतं की बाबा त्यांनी समोर येऊन आता आवर्जून सांगितलेलं आहे की बाबा जेव्हा त्यांनी हिजाबच्या प्रकरणामध्ये जेव्हा मुद्दा आला की नाही हिजाब काही हे त्याच्यातला भाग नाही आहे, त्याच्यामुळं मुलींनी मुक्तपणे राहायला पाहिजे हे सांगायची हिंमत दलवाईंसारख्यांनी केली. असे फार थोडे लोक आहेत. पण कट्टरपंथी जे आहेत त्यांना उलट त्या कट्टरपंथीयांना अजून जास्त पद्धतीनं भडक करणे हेच आपलं पुरोगामी काम करत आहे. मशिदीच्या बाबतीमध्ये हे भोंगे तात्काळ उतरवले गेले पाहिजे, त्यांच्यावरती बंदी आणायला पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याच्या नंतर ह्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची चर्चा करायचंच कारण नव्हतं. सगळ्या धार्मिक स्थळावरचे आवाजाचं प्रदूषण ज्या ज्या ठिकाणी होतं त्याच्या संदर्भातली कारवाई केली पाहिजे. रात्री 10च्या नंतर तर सगळ्याच तुम्ही सार्वजनिक कार्यक्रमांना ध्वनीच्या बाबतीमध्ये बंदी घातलेली, अशा असंख्य गोष्टी आहेत. जर तुम्हाला संविधान पाहिजे असेल, जर तुम्हाला संविधानाची चौकट अबाधित राहावी असं वाटत असेल, जर तुम्ही लोकशाही हे एक मूल्य मानत असाल महत्त्वाचं आणि त्याचं पालन करण्याच्या दृष्टीनं तुम्ही निदान बोलता तरी, असं असेल तर तुम्हाला या भोंग्याच्या संदर्भामध्ये अतिशय कडक ठामठोक अशी पुरोगामी संविधानाच्या अनुकूल अशीच भूमिका घ्यावी लागेल. मग हे भोंगे मशिदीवरचे असो, मंदिरावरचे असो, अजून कुठले असो, त्या त्या ठिकाणच्या ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सरळ स्वच्छ ठाम भूमिका घ्यायला पाहिजे. संविधानाच्या चौकटीच्या नंतर मग तुमचं धार्मिक स्वातंत्र्य, मग तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आणि मग बाकीच्या गोष्टी येतात. जसं कृषी आंदोलनाच्या बाबतीमध्ये पण हा मुद्दा समोर आला होता आणि आम्ही वारंवार समोर केला होता. त्यांच्या मागण्या किती बरोबर आहेत, किती चूक आहे, आता सरकारने ते बिलच वापस घेतलं हे सगळं बाजूला ठेवा. पण कुणालाही आपल्या मागण्यासाठी दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्याला बाधा आणता येत नाही. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला हक्क आहे आंदोलन करायचा, मला हक्क आहे मोर्चा काढायचा, मला हक्क आहे धरणे धरायचा, उपोषण करायचं, हे सगळं ठीक आहे. पण हे करत असताना इतर लोकांच्या स्वातंत्र्यावरती गदा आणता येत नाही. तुम्हाला इस्लाम धर्म पाळायचा आहे, त्याच्या पद्धतीच्या ज्या आज्ञा आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाळायच्या आहेत. तुम्ही बिलकुल नमाज पढा, 5 वेळा पढा, अजून काय करायचं ते करा. पण ती नमाज पढण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला अजान द्यावी लागते आणि ही अजान जर दुसऱ्याच्या कानाला त्रासदायक असेल तर तुम्हाला ते तसं करता येणार नाही. आणि ह्याला परत तुम्ही जो मुलामा चालवलेला आहे की आमचं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यामध्ये आहे, की लगेच मग परदेशी वृत्तसंस्था पण लेख लिहिणार की भारतामध्ये अल्पसंख्याकांचे अधिकार कसे धोक्यामध्ये आलेले आहेत आणि अल्पसंख्याकांचा नरसंहार कसा चालू आहे. राणा आयुबसारखे पत्रकार जेव्हा उद्धटपणे ही गोष्ट मांडतात ते हे नाही सांगत की इतर पूर्ण जगभरामध्ये काय आणि कशी परिस्थिती आहे आणि उलट त्या तुलनेमध्ये भारतातले मुसलमान कसे जास्त चांगले, सुखी आणि व्यवस्थित आहेत. एकूण जगण्याचा स्तर मुसलमानांचा सुद्धा भारतातला, देशातले, जगातले कितीतरी असे इस्लामिक देश आहेत. रोहिंग्या मुसलमानाचं तर उदाहरणच आहे ना आपल्यापुढं. तुम्ही निर्वासित झालेला आहात आणि मध्ये बांगलादेश असताना तुम्हाला भारतामध्ये कशासाठी यायचं होतं, तो तर मुस्लिमच देश आहे. किंवा तुम्ही इतर मुस्लिम देशामध्ये जाण्याचं का नाही ठरवलं, तुम्हाला भारतात का यायचं आहे. जर तुम्ही एकीकडून असं, म्हणजे हे ढोंग कसं आहे की एकीकडून असं म्हणायचं की भारत हा असुरक्षित आहे, अल्पसंख्याकांवरती अन्याय होतो, अल्पसंख्याकांचा नरसंहार होतो, आणि हेच डामरट, हेच बौद्धिक भ्रष्टाचार कसं करतात. रोहिंग्या मुसलमानाची केस घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये कोण गेलं होतं, ॲडव्होकेट प्रशांत भूषण. कशासाठी, तर ह्यांना भारतीयांमध्ये कसं राहू द्या म्हणून. अरे तुम्ही एकीकडून तुम्हीच सगळे लोक ओरडाओरडी करायला लागलात की अल्पसंख्याक कसे धोक्यामध्ये आहेत, अल्पसंख्याकांचे अधिकार कसे काढून घेतले जात आहेत, त्यांचा नरसंहार कसा केला जात आहे, अखलाकची कशी हत्या झाली दादरीमध्ये, हेच परत परत सांगितले जातात. मग तुम्हीच बाहेरचे मुसलमान भारतामध्ये यावेत म्हणून कशासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका घेऊन जात आहात. म्हणजे हा त्यांचा बौद्धिक भ्रष्टाचार आहे. एकीकडे तुम्ही संविधान बचाव म्हणून मोर्चे काढणार 26 नोव्हेंबरला, बाबासाहेबाची शपथ घेणार, बाबासाहेबाचा फोटो मिरवणार, आणि प्रत्यक्ष त्याच वेळीस हिजाबच्या बाबतीमध्ये आम्ही व्हिडिओ केला होता. आत्ता सध्या या क्षणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलेला आहे पुढचा निकाल लागेपर्यंत. म्हणजे तुम्हाला शैक्षणिक संस्थांमध्ये परवानगी नसेल तर हिजाब घालता येणार नाही. त्या सगळ्या मुलींना त्या शाळेचा, संस्थेचा जो गणवेश असेल तोच घालून जावा लागेल. पण ते मानायला तयार नाहीत. आत्ता जे भोंग्याचं प्रकरण उकरून काढलेलं आहे ते पूर्णपणे संविधानाच्या विरुद्ध आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध आहे. खरं तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अशा लोकांवरती केलं गेलं पाहिजे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. कर्नाटकमध्ये भोंग्याचे नाटक हो उठा पटक पुरोगामी. बंद करा भोंगा, कोर्टाचा आदेश नको हा आवेश देवासाठी.
बहिरा आहे का अल्ला जरा सांग, ओरडून बांग कशासाठी. मुंगीच्या पायीचे वाजता घुंगूर, ऐकतो तो सूर अल्लागडे. कबीराने होते सांगितले हेची, आज बाचाबाची कशासाठी. कायदा सांगतो नकोच आवाज, राजकीय माज कोण करी. कांत ओळखावा अंतराचा सूर, गोंगाटाचा पूर बाकी बहु, गोंगाटाचा सूर बाकी बहु. आज आपण चर्चा करायला लागलो आणि ह्या उसंत वाणीमध्ये जो मी कबीराचा उल्लेख केला आहे तो त्याचा दोहा असा आहे. ऊंचे सुर में बांग दिलाए, तेरा खुदा क्या बहरा है. ऊंचे सुर में बांग दिलाए, तेरा खुदा क्या बहरा है. चीटी के पग नेवर बाजे, मुंगीच्या पायातलं घुंगूर. चीटी के पग नेवर बाजे, तो भी अल्लाह सुनता है. तेव्हा लिहून ठेवलेलं आहे कबीराने. म्हणजे ह्या सगळ्या विविध सगळ्या त्याच्यामधले जे काही काय अवडंबर माजलेलं होतं त्याच्यावरती कोरडे ओढण्याचं काम आपल्या संतांनी आधीच केलेलं आहे. आज ते अधिकृतरित्या सर्वोच्च न्यायालयाने केले, इतका त्याच्यामधला फरक आहे. आपल्याला जर संविधान पाळायचं असेल, जर लोकशाही आपण मूल्य मानत असू, तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानणं भाग आहे, अनिवार्य आहे. जे कोणी याच्या विरोधात जातील ते संविधान विरोधी आहेत, लोकशाही विरोधी आहेत, हे लक्षात ठेवा. इथेच थांबूयात. धन्यवाद.